चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करतायत। त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी काल शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली। त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंना ऑफर दिली होती। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। तर आता शिंदे गटातील नेत्यानं चंद्रकांत खैरेंबद्दल भाष्य केलंय। शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरेंच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल विचारणा केली असता यावर भाष्य केलं। तसंच यावेळी संदीपान भुमरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली। खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात राजकीय संघर्ष दिसून येतोय। खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरेंवरून निशाणा साधला। चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचं दार बंद आहे, कारण चंद्रकांत खैरे सांगतात की मी एकनिष्ठ आहे आणि आम्ही गद्दार आहोत। मग तुम्ही आमच्याकडे कशाला येता? तुम्ही आहात तिथेच राहा। अनेक वर्ष तुम्ही पदं भूषवली आहेत, आता तुम्ही घरी राहावं। मी खासदार म्हणून सांगतोय की त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही। पालकमंत्री काय म्हटले ते मला माहित नाही, असंही संदीपान भुमरेंनी स्पष्ट केलं। चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे, कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एकनिष्ठ आहे, हे गद्दार आहे। मग अशा लोकांना आम्ही घेणार नाही, आम्ही गद्दार आहे। तुम्ही कशाला आमच्याकडे येता? तुम्ही आहे तिथेच राहा। मी कालच सांगितलं, आता तुम्ही घरी राहा। संदीपान भुमरे यांनी यावेळी अंबादास दानवे यांच्यावरही जोरदार टीका केली। अंबादास दानवे हे केवळ कागदोपत्री नेते आहेत। त्यांनी गेल्या 6 वर्षात काय कामं केली हे त्यांनी सांगावं। तसंच आता सर्व निवडणुका झाल्यात आणि आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, त्यामुळे आता आम्हाला कुणाचीही गरज नाही, असंही संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। आगामी काळात यावर आणखी काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।